विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सीईटी साठी ना अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आता हे nth ऑर्डर म्हणजे काय तुमच्या लक्षात आहे ना? बघा मी सांगितलं लास्ट टाइम, हे जे डेरिव्हेटिव्ह आहे ना y चं dy बाय dx हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ह्याचं मी पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं तर d2y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे हे सेकंड ऑर्डर. मग थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर काय करायचं आहे की तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढायचे. बरं हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला जेव्हा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं ना, तुम्हाला dy बाय dx डबल डेरिव्हेटिव्ह आणि तिसऱ्यांदा सुद्धा डेरिव्हेटिव्ह थर्ड ऑर्डर सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढावं लागतंय. तिघांचे आन्सर्स क्रॉस चेक करायचे आणि मग फॉर्म्युला तयार करायचा आहे. ओके. आपण काय करूया की सुरुवातीला सॉल्व्ह करून दिलेले प्रॉब्लेम आहेत ना ते डिस्कस करू. एक-एक स्टेप व्यवस्थित डिस्कस करू आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज मध्ये या टाइपचे प्रॉब्लेम आहेत, त्यातलेही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. मग पहिला क्वेशन बघा. एक्स रेस टू एम. ओके. बघा एक्स रेस टू एम. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते एम एक्स रेस टू एम पुढे आहे ना आणि एम मायनस वन वर तुम्हाला माहिती आहे की आपण कसं एक्स रेस टू फोर डेरिव्हेटिव्ह काय कसं काढतो 4x क्यूब म्हणजे रेस टू टर्म आहे ती पुढे घेतली आणि त्यातनं एक कमी केले बरोबर आहे. मग आता जर म्हणूया आपण तिथं जर एम असेल तर बघा हे एम आलं का पुढं आणि एम मधून वन काय केलंय मायनस म्हणजे तुम्हाला आता फर्स्ट डेरिव्हेटिव्ह लक्षात आलंय. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायला एकदाच डेरिव्हेटिव्ह काढून चालणार नाहीये. तुम्हाला अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आता. मग dy बाय dx चं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढलंय. आणि ते काय येणार? b स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर. मग थांबा. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढताना हा m कॉन्स्टंट आहे. तो आहे तसा राहणार. तर रेज टू कुठली टर्म आहे? m-1 ती पुढे येणार. आलं का? आणि त्यातून अजून एक मायनस केला. m-1 मधून अजून एक -1 केला की आलं का -2? इथंच क्लिक झालंय आपल्याला. काय? की सेकंड डेरिव्हेटिव्हला m-1 येतंय. मग थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला हे राहणार. हे कॉन्स्टंट राहणार आणि m-2 पण पुढे येणार ना. म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलंय का बघा इथं. आलंय का? m-1, m-2 आणि x रेस टू m-3. पण बास 3 डेरिव्हेटिव्ह काढल्यावर आता मात्र तुम्हाला nthचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. हे लक्षात घ्या. मग काय येणार सांगतो तुम्हाला. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी m-3 असेल, सेकंड साठी m-2 असेल, फर्स्ट साठी m-1 म्हणजे कळतंय का? फर्स्ट साठी -1, सेकंड साठी -2, थर्ड साठी -3 मग nth साठी आलं का -n. ही टर्म तर तुम्हाला कळालेली आहे. पण इथे बघा 3 साठी m-2 येतंय म्हणजे हा 2 नंबर इथल्या 3 पेक्षा 1 न कमी आहे. 1 न कमी आहे. मग nth ऑर्डरसाठी इथला नंबर बघा 1 न कसा आहे? कमी आहे. मग तुम्ही वाटल्यास हे मायनस मुळातले साइन चेंज करा. हे -1चं काय करा? +1 आणि पहिलं उत्तर तुम्हाला मिळालंय. काय फॉर्म्युला nth डेरिव्हेटिव्हचा m-1, m-2 डॉट, डॉट, डॉट आणि लास्टची टर्म कुठली? m-n+1 एक्स रेस टू m-1. थोडीशी प्रॅक्टिस करून हा फॉर्म्युला लक्षात राहील का याचा प्रयत्न केला पाहिजे. सीईटीला आलं तर डायरेक्टली तुम्हाला हा ऑप्शन शोधायचा आणि उत्तर लिहायचं. ओके. नेक्स्ट क्वेशन मी घेतोय आता. काय आहे बघा की 1/ax प्लस बी. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी न्यूमेरिकल्स तुम्हाला सांगतो. हा काय होता न्यूमेरिकल 1/ax प्लस बी. बघा आता मी हा एक्सरसाइज आहे. 1/x मगाचा प्रॉब्लेम जमला, की हे जमणारच आहे लक्षात घ्या. याच्यात पण काय होणार आहे, की पहिलं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा 1/ax प्लस बी इंटू a येणार आहे. पुन्हा 1/चं डेरिव्हेटिव्ह आलं का लक्षात? म्हणजे एक्सरसाइज मधले बरेचसे क्वेश्चन जे आहेत ना, जेव्हा सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण बघणार आहे ना, तेव्हाच क्लिअर होणार आहेत. चला 1/x चं डेरिव्हेटिव्ह काय? -1/x स्क्वेअर. मग 1/ax प्लस b चं डेरिव्हेटिव्ह -1 याचा स्क्वेअर. पण चेन रूल नुसार ax चं डेरिव्हेटिव्ह a न मल्टिप्लाय करा. हे झालं पहिलं डेरिव्हेटिव्ह. आता गंमत अशी आहे, की पहिलं डेरिव्हेटिव्ह जे आहे ना, ते निगेटिव्ह येणार आहे. पण जेव्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढणार आहे आपण, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढणार, तेव्हा ह्या मायनसचं प्लस होणार आहे. कसं बघा. पुन्हा डिफरन्शिएट करणार. आता 1 अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग तसं बघितलं तर मी सांगू का? ही टर्म कशी आहे माहिती आहे का? अशी असते की ax प्लस बी रेज टू -2 नाही का होणार? +2 वरती गेल्यावर काय होणार? -2. मग डेरिव्हेटिव्ह काढताना -2 पुढे येणार. पण या -1 ला -2 न मल्टिप्लाय केलं की ते प्लस होणार आहे लक्षात घ्या. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला प्लस होणार आहे. पण प्लस कसं लिहिलंय बघा? -1 चा स्क्वेअर लिहिलाय. मग मला तिसरं डेरिव्हेटिव्ह काढायच्या अगोदरच nth चा एक कळालंय.
फर्स्ट ऑर्डरसाठी -1 आहे म्हणजे रेस टू 1. सेकंड ऑर्डरसाठी 2 आहे म्हणजे nth ऑर्डरसाठी -1 रेस टू n येणार आहे. आलंय का बघा? आलंय की नाही? -1 रेस टू काय आलंय सांगा? n. पण थांबा. हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट डेरिव्हेटिव्हला स्क्वेअर, सेकंड डेरिव्हेटिव्हला क्यूब येतोय म्हणजे थर्डला 4 येणार आहे रेस टू 4 आलेलं आहे. पण डेरिव्हेटिव्ह काढू कसं? -1 चा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. 2 इंटू 1 कॉन्स्टंट आहे. ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. हे बाजूलाच राहू दे. आणि याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं बघा. 1/ax प्लस b च्या क्यूबचं. आणि 1/ax प्लस b चा क्यूब म्हणजे ax प्लस b रेस टू -3. पुन्हा ते -3 पुढे येणार आहे. त्याच्यामुळे होणार काय? समजून घ्या. हे चेन रूल त्यांनी वापरलाय. ते असं लिहिलंय डिटेलमध्ये बोर्डसाठी म्हणूया आपण हां. मग हे -3 पुढे आल्यामुळं समजून घ्या, ॲक्चुअली हे मायनस साइन म्हणजे -1 रेस टू 1 त्यानं इथं जर याला मल्टिप्लाय केलं तर -1 रेस टू 3 होणार आहे. आणि पुन्हा 3 हे 3, 2, 1 म्हणजे थांबा. सेकंडसाठी 2 इंटू 1 येतं. थर्डसाठी 3, 2, 1 येतंय. फोर्थसाठी काय येणार? 4, 3, 2, 1 मग nth साठी काय येणार? ह्याप्रमाणे येणार लक्षात घ्या. ओके. इकडं ह्या अशा व्हॅल्यूज मिळणार आहेत. मग हा जो तुमचा nth चा फॉर्म्युला तयार झाला, हा इतका इझिली असा नाहीये बरं का, समजून घ्या. इथं विनाकारण गोंधळू नका. इथंच फक्त लक्षात ठेवा 3, 2, 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 2, 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल. म्हणजे 3 साठी 3 फॅक्टोरियल. मग n साठी डायरेक्ट लिहा n फॅक्टोरियल ही स्टेप नकोय मला. डायरेक्टली काय येणार सांगा? n फॅक्टोरियल. बरं. सेकंडला इथं ए स्क्वेअर येतोय. थर्डला इथं ए क्यूब येतोय. तसं nthला ए रेस टू n येणार लक्षात घ्या. आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 4 येतोय. मग nthला n+1 येणार आहे. आता हे थोडं नाही बरचसं फास्ट झालंय माझ्याकडून. पण माझं काय म्हणणं आहे बघा, मी क्लिअरली सांगतोय तुम्हाला बेसिक फॉर्म्युले आहेत. nth ऑर्डरला बेसिक फॉर्म्युले आहेत. माझी इच्छा काय, की आपण पटकन हा प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह करूया चला. हळू, व्यवस्थित मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. आता बघा, y ची व्हॅल्यू 1/x आहे. चला डिफरंशिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx बेसिक फॉर्म्युलाच लागणार आहे. 1/x चं डेरिव्हेटिव्ह आहे -1/x². चला पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरंशिएटिंग अगेन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डायरेक्टली असं लिहिलं तरी चालतंय. d2y/dx². पण थांबा. हे -1 आहे ना, इथं रेस टू 1 येणार आहे. आता मी जरा स्टेप्स करून दाखवतो तुम्हाला. ही ॲक्चुअली -1 रेस टू n इंटू x रेस टू -2 अशी टर्म आहे. +2 वरती गेल्यावर काय होणार आहे? -2. आता जेव्हा तुम्ही ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढाल, हे -1 रेस टू 1 -2 पुढे येतील आणि एक्स रेस टू -3 होईल. -3 खाली गेल्यावर काय होतील? +3 पण थांबा. हे 2 -2 आहेत ना, हे -1 इंटू 2 असू शकतं. मग -1 रेस टू 1 आणि परत 1 म्हणजे लक्षात घ्या इथं स्क्वेअर येणार आहे. काय येणार आहे? स्क्वेअर आणि इथं हा 2 राहणार आहे तसाच आणि अपॉन कोण आहे? x³ हे झालं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता अजून डेरिव्हेटिव्ह मला काढायचं आहे ना, आता ते जरा फास्ट होईल बरं का, थोडंसं लक्ष द्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो डायरेक्ट आता मला डेरिव्हेटिव्ह हवंय. बघा. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार मला. ओके. dx³ दॅट इक्वल्स टू ऑब्व्हियसली -1/³ येणार आहे. हं. आता शांतपणे लक्षात घ्या, की हा 3 नंबर येणार आहे. तो पुढे येणारा लक्षात घ्या. इंटू 2 आहे. इंटू 1 पण असणारच आहे. आणि खाली येणार आहे एक्स रेस टू 4. एक्स रेस टू काय येणार आहे? 4 आणि याच्यावरून तुम्हाला सांगतो, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी जर फॉर्म्युला तयार करायचा म्हणलं, -1 रेस टू n येणार आणि इंटू n फॅक्टोरियल येणार. कारण 3 टू 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 2 इंटू 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल म्हणजे तसं इथे n फॅक्टोरियल येणार आहे. आणि खाली एक्स रेस टू काय येणार आहे? n+1. आता व्हिडिओ पॉज करा. ओके. व्हिडिओ पॉज करा, लक्षात घ्या आणि ते तुम्ही लिहा. ओके. nth म्हणूया आपण. ठीक आहे. हं. आता बघा, सोपे आहेत प्रॉब्लेम. फार किचकट नाहीये. सबस्टिट्यूशन नाहीये इथं जास्त लक्षात घ्या. ह्याला पुट करा, हे पुट करा असं काही नाहीये. फार किचकट पण नाहीये. पण असे काही प्रॉब्लेम आहेत बघा. असे प्रॉब्लेम की जिथं तुम्हाला प्रॉडक्ट रूल सुद्धा वापरायचा आहे. चला. पण आता हा प्रॉब्लेम बघितलाय. आता लॉग एक्स. मी तुम्हाला सांगतो समजून घ्या बघा. आता मी इकडं कोणतं न्यूमेरिकल घेतलं रे आपण? 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय सांगा?
1/x म्हणजे मला पहिलं डेरिव्हेटिव्ह काढलं की काय मिळालं? 1/x. ऑब्व्हियसली मगासारखंच आहे. मग दुसरं डेरिव्हेटिव्ह काढलं ते -1 आलं का? पण गंमत अशी होणार आहे, मगाशी दुसऱ्याला -1 चा स्क्वेअर होता, आता नाही आहे. पण गंमत बघा 2, 2 पण इथला नंबर 1 न कमी आहे. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला काय येतंय बघा, नीट लक्ष द्या. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला इथं 3 येतंय. बघा सेकंडला सेकंड येतंय. इथं 3 येतंय, इथं 2 into 1 येतंय. म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करा. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला इथं x रेज़ टू n येणार आहे. पण इथला नंबर 1 न कमी येणार आहे. म्हणजे जेव्हा मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढतोय, ओके -1 येतंय. थर्डला काढलं तर -1 येतंय बरं का लक्षात घ्या. त्यांनी थर्ड ऑर्डरचं लिहिलंय का व्यवस्थित कुठं? इथं पुढं लिहिलंय. 2 लिहिलंय. 2 म्हणजे 3 - 1 तसं इथं n-1 येणार. पुढे n-1 फॅक्टोरियल येतंय. बघा ना, थर्डला 2 into 1 येतंय. तसं मग nला काय येणार आहे? n-1 फॅक्टोरियल येणार. मग आता माझी इच्छा काय आहे बघा, की तुम्ही व्हिडिओ वाटल्यास पॉज करा आणि ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करा. पुस्तकात जे सोडवून दिलंय ना, तेच किचकट आहे. तुम्हाला स्वतःहून सोडवणं गरजेचं आहे. बरं आता आणखीन एक मला हिंट द्यायची आहे. साइन एक्स, कॉस आहे. साइन, कॉस हे जे प्रॉब्लेम आहेत ना, ह्यात एक टेक्निक आहे लक्षात घ्या किंवा ट्रिक म्हणूया आपण, की साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मान्य आहे, कॉस एक्स येतं. त्याला परत साइनमध्ये कन्व्हर्ट करायचं. म्हणजे बघा, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? कॉस एक्स म्हणजे कॉस म्हणजे साइन π/2 प्लस एक्स पहिलं डेरिव्हेटिव्ह मिळालं. 1π/2. आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं, की ऑब्व्हियसली साइनचं परत कॉसच येणार आहे लक्षात घ्या. साइनचं परत कॉसच येणार आहे. हे याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायची अशी गरज नव्हती चेन रूलची. कारण π/2 कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार. 1 इंटू काय फरक पडत नाही. पण या कॉसचं परत साइन करायचं आहे. मी तुम्हाला बोललो कॉसचं परत काय करायचं आहे? साइन. मग ह्यात परत π/2 प्लस करा. π/2 आणि π/2 2π/2. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 1π/2. सेकंडला 2π/2. मग थर्डला 3π/2. मग nthला n π/2 क्वेश्चनच फिनिश झाला लक्षात घ्या. क्वेश्चनच फिनिश झालेला आहे. पण यात काय साइनचं डेरिव्हेटिव्ह जरी कॉस असलं, तरी आपण परत साइनच घ्यायचं. आता इथं गंमत काय होणार आहे बघा, की y इक्वॉल्स टू बघा, y इक्वॉल्स टू साइन ax प्लस b. चला डेरिव्हेटिव्ह काढा. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस ax प्लस b पण इंटू a येणार. त्याचं परत a स्क्वेअर होणार सेकंडला. पुन्हा a क्यूब होणार. मग nthला a रेज़ टू n येणार आहे लक्षात घ्या. a आहे इथं. पण a पण या कॉसचं परत मी साइन करणार आणि लिहिणार आहे π/2 प्लस ax प्लस b. ओके. हे झालं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर d2y अपॉन dx स्क्वेअर मी डायरेक्टली इथं a स्क्वेअर लिहू का? कारण या साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस येणार आहे. ओके. कॉस काय सांगा? π/2 प्लस ax प्लस b आणि त्या a न मल्टिप्लाय ऑलरेडी मी केलंय इथं. आता थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय होणार बघा, की इकडं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे पुन्हा a येणार. थांबा की. हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आता असं कसं काढताय? न्यूमेरिकल मध्ये साइन होतं ना, मग ह्याला कशाला कन्व्हर्ट करा? साइन मध्ये. म्हणजे ह्यात परत π/2 प्लस करा. म्हणजे मला जो काही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे, या कॉसचं परत साइन करा आणि π/2 प्लस पुन्हा हा अँगल केला, की 2π/2 येणार आहे बाळांनो प्लस ax प्लस b. झालं की. आता तिसरं डेरिव्हेटिव्ह काढताना याचा जर क्यूब आला, तर डायरेक्टली मी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहू शकतो. बरोबर आहे का? तुम्ही चेक करा. इथं a रेज़ टू n येणार आहे. इथं साइन येणार आहे. इथं n π/2 येणार आहे आणि पुढचं ते ax प्लस b आहे तसं लिहा. आलं लक्षात तुमच्या? मग आता मी काय म्हणतोय बघा, प्रॉब्लेम कुठलेच अवघड नाहीये. आता हे साइनचं झालं. पुढचं ax प्लस b कॉसचं तसंच आहे ना, फक्त इथं मायनस साइन येणार आहे. मग ह्या कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आहे. ओके. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह a न मल्टिप्लाय केलं. पण मी आत्ता सांगितलं. π/2 प्लस करा. π/2 प्लस करा. π/2 प्लस केलं की सेकंड क्वाड्रंट. या सेकंड क्वाड्रंटमध्ये हा कॉस निगेटिव्ह असतो. तर हे मायनस साइन इथं निघून गेलं लक्षात घ्या. हां, समजून घ्या हे ट्रिग्नोमेट्री आहे. मग हे आलं का परत पहिलं डेरिव्हेटिव्ह त्याला y1 म्हणूया. आता पुन्हा हे y1. आता पहिल्या डेरिव्हेटिव्हमध्ये a आलं, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हमध्ये ऑब्व्हियसली a स्क्वेअर येणार. 2π/2 येणार. मगासारखंच 2π/2 येणार. मग nthचा फॉर्म्युला तयार करूया. a रेज टू n येणार.
कॉस एन पाय बाय 2 आहे तसं आलं का? म्हणजे मगाशी पण आलं होतं तसं. ओके. आता हा व्हिडिओ जरा खूप मोठा झालाय का? नाहीये, छोटासाच झालेला आहे. मला ना हे प्रॉब्लेम पैकी मी तुम्हाला हा सॉल्व्ह करून दिलाय. हा पण तुम्हाला जमणार आहे. हा पण जमणार आहे. हा बघूया. काय सांगा? ई रेज टू एक्स प्लस बी पण नाही. तो सुद्धा किती सोपा आहे, किती सोपा आहे. पण पहिलं ई रेज टूचं डेरिव्हेटिव्ह ईच येणार. पण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला ए ने मल्टिप्लाय करावं लागेल. सेकंडला ए स्क्वेअर होणार, पुन्हा ए क्यूब होणार. म्हणजे nthला ए रेज टू एन येणार. हे आहे तसंच राहणार. सिमिलरली ह्याचं पण करा. ए रेज टू एक्स असतं ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. मग ह्याचं येणार ए रेज टू आहे तसं इंटू लॉग ए पण येणार, पण इंटू पी पण येणार. मग पहिल्या डेरिव्हेटिव्हला पी येणार, नंतर पी स्क्वेअर होणार, लॉग एचा पण स्क्वेअर होणार. मग nthला पी रेज टू एन येणार. तुम्ही हे करा. आता माझी इच्छा काय बघा समजून घ्या. हे 2 प्रॉब्लेम हे 2 प्रॉब्लेम जे आहेत ना, ह्याचं ना इंटिग्रेशन पण आहे बरं का भावानो. हे डेरिव्हेटिव्ह पण आहे याचं, इंटिग्रेशन पण आहे. पण इथं nth ऑर्डर आहे. मी अगदी याचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय पुस्तकात बघा. अगदी या टाइपचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय. पुस्तकात सॉल्व्ह करून दिलंय. मी जाणून-बुजून इथे पुस्तक घेतलंय सगळं. कट होतंय, फार लेंदी होतंय. एवढं लिहिलंच पाहिजे का? काही गरज नाहीये लक्षात घ्या. म्हणजे बघा ते जे एवढं लिहितात ना, हे अगदी तुम्ही थोडक्यात लिहू शकताय. म्हणजे मला ना हे जर डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल, तर मी इथं डॉट प्रॉडक्ट वापरणार. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म डायरेक्ट काढा की डेरिव्हेटिव्ह. हे असं डी/डीएक्स लिहिताना एक-एक स्टेप वाढवू नका. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढा. मार्क्स कोण तुमचे कट करणार नाहीत. मी फोटोकॉपीज बघितल्यात मुलांच्या मार्क्स बरोबर लिहिलं असेल तर कुणी मार्क कट करत नाही. मग बघा, आता यांचं डेरिव्हेटिव्ह कुठे काढून झालंय? इथं लास्ट डेरिव्हेटिव्ह काढलंय बघा. फर्स्ट टर्म ॲज इट इज. चला साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉस इंटू बी येणार. आलं का? ए इंटू बी कुठनं? चेन रूल. ह्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलंय. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म झालं. तर सेकंड टर्म ॲज इट इज, साइन आहे तसंच आणि ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्सच येणार आहे. इंटू ए. मग ई रेज टू एक्स दोन्ही ठिकाणून त्यांनी कॉमन काढले. आता सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे, की मला इथं ना आत साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. तो असतो साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. त्याच्यामुळं काय करणार मी, की ह्याच्या बघा पहिली गोष्ट इथं बी आहे, इथं ए. तुम्ही असा एक टाइप घेतला तुम्हाला आठवतंय का मी, की y इक्वॉल्स टू साइन इन्व्हर्स ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स. मग त्याला आपण रूटनं डिव्हाईड वगैरे सेपरेट करून असं काहीतरी होतं ना. ॲन्सर 1 येतं तर बघा. तसंच आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा आणि डिव्हाईड करा दोन्हीकडं. आणि कॉसच्या शेजारच्या टर्मला साइन अल्फा म्हणा. मग हे जर साइन असेल तर हे कॉसच येणार आहे. आलंय ते बघा. आणि अल्फाची व्हॅल्यू मग त्या साइनला कॉसनं डिव्हाईड करा. ह्याला हे कॅन्सल ह्याला हे अरे साइनला कॉसनं डिव्हाईड काहीतरी गडबड आहे. काहीतरी गडबड आहे. ह्यांच्याकडून ही मिस्टेक झाली लक्षात घ्या. इथं ए आहे. तरी म्हणलं असं कसं होईल माहिती का? मग साइनला कॉसनं डिव्हाईड केल्यानंतर बी अपॉन ए आलं का इथं बी अपॉन ए. म्हणजे टॅन अल्फा म्हणजे बी अपॉन ए. अल्फा म्हणजे टॅन इन्व्हर्स बी अपॉन ए. मग तुम्हाला होणार काय? साइन कॉस, कॉस साइन म्हणजे साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला तयार झाला बघा. म्हणजे साइन बीएक्स प्लस सी प्लस अल्फा. आता इथं डोकं काय वापरायचं तुम्ही, की फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एवढं मिळालं. और सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला परत एवढ्याच स्टेप फॉलो करायच्या आहेत. ह्यातला हा तेवढा कॉन्स्टंट बाजूला ठेवा. हा कॉन्स्टंट आहे तो बाजूला ठेवला. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड टर्म. असू दे की अल्फा वाढलाय. अल्फा कॉन्स्टंटच आहे ना. मग साइनचं डेरिव्हेटिव्ह काय? कॉस. बी ने मल्टिप्लाय करा. ई रेज टू एक्स तसं राहणार. पुन्हा सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. ई रेज टू एक्स इंटू ए परत. मग ते ई रेज टू एक्स परत कॉमन काढा. काढलं इथं बघा. दोन्ही ठिकाणून आणि पुन्हा हे जे आहे ना हे, ह्याला परत रूटनं मल्टिप्लाय, रूटनं डिव्हाईड. परत याला आपण ऑलरेडी अझ्युम केलंय साइन अल्फा आणि याला अझ्युम केलंय कॉस अल्फा. मग साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे परत साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला आणि त्या ठिकाणी ॲडिशन करत असताना याच्यामध्ये हे ॲड केलं की अल्फा आणि अल्फा 2 अल्फा होणार एवढाच फक्त बदल आहे. मग आता उत्तर मला मिळालंय. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला इथं 2/2. थर्डला इथं 3/2 येणार, पण इथं 3 अल्फा येणार. आलं का? मग nthला इथं n/2 येणार आणि इथं n अल्फा येणार. ओके, बरोबर आहे. मग आता हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर मग हा प्रॉब्लेम ट्राय करा. ओके. हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. तर मी गेल्या लेक्चरला पण सांगितलंय. आता 2 लेक्चर्समध्ये मला तुमचे डाउट्स क्लिअर करायचे आहेत. चला ठीक आहे. तुमच्याकडून येऊ देत, ऑफलाईनच्या मुलांकडून येऊ देत. त्याच्यावर एक 2 व्हिडिओ मला कंप्लीट करायचे. ओके. किंवा एक शनिवारी मोठं लेक्चर होऊ दे, तुमचे डाउट्स क्लिअर करूया आपण आणि त्याच्यानंतर
आपण कोणता टॉपिक सुरू करायचा हे अजून कमेंटमध्ये मला कोणी सांगितलेलंच नाहीये. मॅथ्सचा बघा सेक्शन 1 चा किंवा सेक्शन 2. थिअरी ऑफ स्ट्रेट लाईन सारखा टॉपिक घेऊया. तुम्ही मला सांगा. घेऊया आपण नक्की. ऑल द बेस्ट.